राम राम मंडळी. मी तुमचा लाडका कुणाल मगर आणि तुम्ही पाहत आहात आपलं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल शेत शिवार. मित्रांनो, आज आपण अशा एका ठिकाणी आलोय ज्याची वाट महाराष्ट्रातील प्रत्येक शेळीपालक आतुरतेने बघत असतो. आज आपण दाखल झालेलो आहे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि जाणीमानी आणि मानाच्या अशा बाजारात वडोद बकरी बाजारात. मित्रांनो, या बाजाराची होती नुसती महाराष्ट्रातच नाही तर आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा पसरलेली आहे. इथे आल्यावर कळतं की शेळीपालन व्यवसाय आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेनुसार किती मोठा वाटा उगवतोच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भव्य बाजाराची सफर करणार आहोत. इथे कोणकोणत्या प्रकारच्या आणि जातीच्या बकऱ्या मिळत आहेत हे पाहणार आहोत आणि सोबतच बाजार कसा चालतो याची संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओ खूप रंजक आहे, माहितीपूर्ण आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जसं आपण वडोद बाजारात फिरतो तिथे जशी माणसाची आणि बकऱ्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. दूरदूरवरून शेतकरी आणि व्यापारी आलेले जनावर विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी इथे आलेले आहेत. या बाजारात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला हवी असलेली कोणतीही जात अगदी सहज आणि एकाच ठिकाणी मिळून जाते. मंडळी, शेळीपालन करताना योग्य जातीची निवड करणे अत्यंत गरजेचे असते आणि या वडोद बाजारात तुम्हाला बकऱ्यांच्या सर्वोत्कृष्ट आणि प्रसिद्ध जाती पाहायला मिळतील. जसे की आपल्या महाराष्ट्राची शान असणारी उस्मानाबादी जात इथे मोठ्या प्रमाणात येते. ही जात तिच्या उत्कृष्ट मांस उत्पन्नासाठी आणि कोणत्याही ठिकाणी वातावरण तंग धरून राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. तशीच दुसरी महत्वाची जात म्हणजे संगमनेरी. ही जात प्रामुख्याने दुधासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी उत्तम मानली जाते. हीच देखणा रंग आणि शांत स्वभाव शेतकऱ्यांना खूप आवडतो. यानंतर आपण जर कोकण पट्ट्यात बोलायला गेलो तर कोकण कोळण्यात ही जात इथे विशेष आकर्षण ठरते. डोंगराळ भागात चालणारी ताकद आणि मजबूत शारीरिक बांधणी या जातीची खासियत आहे. विदर्भाच्या भागात आणि विशेषतः या बाजारात बेरारी जातीच्या बकऱ्यांची देखील खूप मागणी असते. ही जात तिथल्या स्थानिक हवामानाशी अगदी चपखल जपून जाते आणि दिसायलाही खूप जबरदस्त असते. आणि जर तुम्हाला वजनदार आणि मोठ्या आकर्षक बकऱ्या हव्या असतील तर मंगड्या जातीच्या तोंड नाही, उंच आणि भरभुष्ट शरीराच्या मंगळ्या जात इथे आली व्यापारी तिच्या तुटून पडतात, कारण या जातीच्या बाजारात नेहमीच सोन्याचे भाव मिळतात. खेड्यापाड्यामध्ये आणि शेतावर सहज सांभाळणाऱ्या येणाऱ्या अस्सल गावरान बकऱ्या सुद्धा या बाजारात मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने उपलब्ध आहेत. ज्यांना नवीन शेळीपालक आवडीचे खरेदी करत असतात. आता बकऱ्यांच्या नावाच्या मनात प्रश्न येत असेल की या मित्रा कुणाल, इथे बकऱ्यांचे भाव कसे चालले आहेत? तर मंडळी, याचं उत्तर असं आहे की बाजारात प्रत्येक बकरा आणि शेळी ही वेगवेगळ्या वयाची, वजनाची आणि जातीची असते. त्यामुळे दर हे फिक्स नसतात. लहान करडूंपासून ते भारी पैशांची खोडापर्यंत आणि गंभाळ शेतकऱ्यांच्या प्रत्येकाचे भाव वेगवेगळे असतात. गावरान बकऱ्याच्या तुम्हाला अगदी सामान्य बाजारपेठमध्ये मिळून जातात. पण जर तुम्ही शुद्ध महागड्या आणि उस्मानाबादीचे तंगडे ब्रीड घेत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला खिसा थोडासा हलका करावा लागेल. पण एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, इथे येऊन तुम्हाला योग्य ती घासाघीस करू शकता. येथील शेतकरी आणि व्यापारी खूप मनमिळाऊ असतात. त्यामुळे खर्च जास्त करून फायद्याचा नाही, चर्चा करून फायद्याचा सौदा नक्की होऊ शकतो. मात्र एक मोलाचा सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो. जर तुम्ही नवीन शेळी पालन करत असाल आणि पहिल्यांदाच बाजारात खरेदी करायला येत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींचा काळजी नक्की घ्या. बाजारात जनावर घेताना त्याचे दात बघून, वय किती तपासा, त्याची तब्येत कशी आहे, ती आजारी आहेत का तिला काही रोग वगैरे झालेला आहे
ना याची खात्री करा आणि शक्यतो तुमच्या ओळखीच्या किंवा शेळी पालनाचा अनुभव असलेल्या एखाद्या जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन जा. घाईघाईत काहीही सौदा करू नका. संपूर्ण बाजारात फेरी मारा, भाव तपासा आणि मगच अंतिम निर्णय घ्या. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला वडद बाजार या प्रसिद्ध बाजाराची बकरीची सफर? आज आपण इथे विविध जाती पाहिल्या, बाजारांचा अंदाज घेतला. तुम्ही यापूर्वी कधी वडोद बाजारला भेट दिली का? आणि तुमच्या भागात कोणी बकरी जास्त आवडीने सांभाळत असेल, पाळली पाहिजे, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमची प्रत्येक कमेंट वाचून मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर मनापासून एक लाईक करा. आपल्या शेतकरी आणि गोपालक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही बाजाराची माहिती मिळेल. आणि अशाच नवनवीन अस्सल आणि शेतीविषयक व्हिडिओसाठी शेत शिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीन भन्नाट आणि मोठ्या प्रचंड बाजारात पुढच्या सोमवारी आपण वेगवेगळे असे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.